चावत्त संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्झन्ति ते संवुपसमो सुखो। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या पुणे विद्यापीठामध्ये आदरणीय पूजनीय भिक्खू बुद्धघोष मेहता स्थवीर यांच्या आई कालकथित शांता आई ढगे यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमानिमित्त या प्रसंगी पूजनीय भिक्खू संघामध्ये उपस्थित असलेले भिक्खू नागघोषजी महाथेरो, प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक, आमचे मित्र, ज्यांचा आज जन्मदिवस आहे, असे पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, अंकुशमालाजी, पूजनीय अमृतानंदजी, पूजनीय राहुलजी आणि सर्वच पूजनीय भिक्खू संघ, आदरणीय महानागरत्नजी, सुगत सैंतेजी आणि सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, बऱ्याच वेळापासून आपण भिक्षू संघाकडून उपदेश ग्रहण करीत आहात। सर्वप्रथम आमच्या अमृतानंदजींनी या मानवी जीवनाच्या स्टेप आपण कशा पुढे पुढे पार करत असतो, बालपणामध्ये काय असते, तारुण्य काय असते, मध्यवयामध्ये आपण कसे असतो, 80व्या वर्षी आपण कसे असतो, 90मध्ये आपण कसे असतो, हे शरीर कसं पुढे पुढे जीर्ण होत जाते, या संदर्भातील एक काव्य त्यांनी आपल्या समोर सादर केला आणि जीवनाचा अर्थ काय आहे अशा प्रकारचं एक उद्बोधक काव्य अमृतानंदजींनी सादर केलं। त्यानंतर आमच्या महानागरत्नजींनी सुद्धा अत्यंत सुंदर असं महापरिनिब्बाण सूत्रातील एक संदर्भ देऊन भगवंताचा उपदेश थोडक्यात त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे। 5 इच्छांची पूर्तता सिलवान माणसांची कशी होते आणि त्यांना आनंदाने मृत्यू कसा येतो, या प्रकारचं विवेचन महानागरत्नजींनी केलेलं आहे। त्यानंतर आमचे मित्र भंते सुगत शांतेय यांनी सुद्धा सुंदर असा उपदेश या प्रसंगी केलेला आहे। भंते बुद्धघोषजी यांनी आम्हाला आग्रह केला होता, विनंती केली होती की आईचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी आपल्याला यायचं आहे, तेव्हा आम्ही थोड्या वेळापूर्वी इथे आलो। या प्रसंगी मी आपल्याला छोटेखानी उपदेश करणार आहे। खरं तर भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी 3 सिद्धांत सांगितले, अनित्य, अनात्म आणि दुःख। भगवान म्हणतात या ब्रह्मांडाबद्दल, विश्वाबद्दल, सृष्टीबद्दल, सर्व जीवसत्वाबद्दल, इथे जेवढे काही सजीव आहेत अथवा निर्जीव म्हणून वस्तू आहेत, ते सर्वच परिवर्तनशील आहेत, नश्वर आहेत, क्षणभंगूर आहेत, अर्थात मरणधर्मीय आहेत। जसं बाल्यवय बाल्यवयातच असते, तारुण्य तारुण्यातच असते, मध्यवय मध्यवयातच असते आणि म्हातारपण म्हातारपणातच असते। आपण जेव्हा म्हातारपण होतो तेव्हा आपल्याला वाटते आपण जर तरुण असतो तर किती बरं झालं असतं, जेव्हा तरुण असतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण लहान असतो तर किती बरं झालं असतं।
आपल्याला वाटतं भरपूर काही, परंतु तसं आपल्याबरोबर घडेलच ह्याची काही गॅरंटी नाही आहे. कारण जन्म गावावरून निघालोत मरण गावाकडे, त्यामुळे आपल्याला मरण कधी कुठे कसे येईल ह्याची जरी शाश्वती नसली तरी मृत्यू येणार हे मात्र अटळ आहे म्हणाले भगवान बुद्ध. जीवन अनिश्चित आहे पण मृत्यू मात्र निश्चित ठरलेला आहे. मग आपण पाण्यात राहणारे जीव पाहत आहोत, हवेमध्ये राहणारे जीव पाहू शकतो, जमिनीवर राहणारे जीव पाहू शकतो, जमिनीत राहणारे जीव पाहू शकतो. हे सर्वच मरणधर्मी आहेत. इथे कायमस्वरूपी एकाच अवस्थेत राहील असे काही एक नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, गरीब, श्रीमंत, ज्ञानी, अज्ञानी, परिव्राजक, संन्यासी, श्रीमंत, सुंदर, कुरूप, ठेंगणे, उंच असलेले, श्रीमंत असलेले, जे जे म्हणून काही जीवसत्व इथे येतात ते सर्वच मरणधर्मी आहेत. इथे कुणीही कायमस्वरूपी राहत नाही. हा निसर्गाचा एक पहिला सिद्धांत भगवंताने सांगितला, त्याला अनित्य धर्म म्हटलं. आपण थोडक्यामध्ये पाहत आहोत. दुसरा जो सिद्धांत भगवंतानी मांडला त्याला अनत्त धम्म म्हणजे अनात्मवाद भगवंतानी सांगितलं. अनित्य अनात्मा. अनात्म म्हणजे भगवान म्हणतात इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं ऍक्च्युअल मध्ये हकीकतमध्ये काही नाही आहे. आपण या केसांची निगा राखतो, आपण दातांची निगा राखतो, कानाची निगा राखतो, या त्वचेची निगा राखतो, डोळ्यांची निगा राखतो, पंचेंद्रियांची निगा राखण्याचा प्रयत्न करतो, आटोकाट प्रयत्न करतो आपण की माझे केस काळे राहिले पाहिजे, माझे केस व्यवस्थित राहिले पाहिजे, माझे दात व्यवस्थित राहिले पाहिजे, माझे डोळे व्यवस्थित राहिले पाहिजे, माझे कान व्यवस्थित राहिले पाहिजे, माझी बॉडी, माझं शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे. ही इच्छा प्रत्येकाला असते. पण भगवान म्हणतात आपल्या हातात काही नाही आहे. फक्त सांगण्यासाठी माझे डोळे किती सुंदर आहेत, माझ्या भुवया किती सुंदर आहेत, माझे गाल किती सुंदर आहेत, माझे ओठ किती सुंदर, माझे दात किती सुंदर, माझे कान किती सुंदर, हे केवळ सांगण्यासाठी आहे. हकीकतमध्ये जेव्हा वेळ येते, म्हातारपण येते, तेव्हा आपल्या कानाला बहिरेपणा येतो. त्याला आपण थांबवू शकत नाही जरी आपले कान असले. ह्या डोळ्यांची दृष्टी अंधुक होते. आपण कधी कधी दृष्टीहीन होतो, तेव्हा बिलकुल असं म्हणू शकत नाही की माझेच डोळे आहेत, मी याला आंधळ होऊ देणार नाही. आपलंच पोट आहे, आपलीच दाता आहेत, परंतु आपल्या आदेशानुसार चालत नाहीत, ते थांबत नाहीत. आपण मरेपर्यंत जर म्हणालो दातांना की तुम्ही थांबा, अजून मला जीवन जगायचं आहे, तर बिलकुल थांबू शकत नाहीत. ते कधी पडतील, कधी गळून पडतील, काय होईल त्याचं सांगता येत नाही. शरीराच्या एका एका अवयवांबद्दल भगवान म्हणतात की हे शरीर आपलं जरी म्हणण्यासाठी असले तरी सुद्धा त्याच्यावरती आपला ताबा असत नाही. म्हणजे इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं हकीकतमध्ये काही नाही आहे. शरीर पुढे पुढे जाते, आपण आजारी पडतो. असं शरीराला म्हणू शकत नाही की तुला ताप नाही आला पाहिजे, तुला सर्दी नाही झाली पाहिजे, तुला खोकला नाही झाला पाहिजे, तुला कॅन्सर नाही झाला पाहिजे, तुला कोरोना झाला नाही पाहिजे. असं आपण शरीराला ऑर्डर देऊ शकत नाही आणि दिली तरी ते आपलं ऐकू शकत नाही. पांढरे केस होण्यापासून आपण थांबू शकत नाही, दात पडल्यापासून आपण थांबत नाही, कान बहिरे होण्यापासून आपण थांबत नाही, कमरेतून वाकल्याशिवाय आपण थांबत नाही, गुडघे दुखण्यापासून आपण थांबू शकत नाही. कितीही गोळे औषध वगैरे घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी भगवान म्हणतात की हे जे शरीर आहे हे शरीर जीर्ण होणार आहे आणि त्यामुळे यात मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही आहे. थोडक्यामध्ये त्यानंतर दुःखाची कॉन्सेप्ट सांगितली आहे भगवान बुद्धांनी, दुःखाची व्याख्या केलेली आहे. आपल्या जीवनामध्ये पदोपदी आपल्याला दुःख मिळते आणि जीवनामध्ये जन्माच्या अगोदरपासून दुःख आपल्या सोबत आहे. कायमस्वरूपी आपल्या बरोबर जर काय असेल तर खरं तर दुःखच आहे. जातीपि दुःखा हे भगवंताचं वचन आहे. जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखा, असं भगवंतांनी एक एक दुःखाचा उलगडा केलेला आहे. भगवान म्हणतात जन्म होणं हे दुःखदायी आहे. कसं दुःखदायी आहे तर भगवान म्हणतात जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा पहिली कोणती घटना घडते? रडणे ही पहिली घटना घडते, पहिली कृती घडते. आणि रडणे हे आनंदाचं लक्षण आहे की दुःखाचं लक्षण आहे? दुःखाचं लक्षण आहे. म्हणून पहिली गोष्ट घडते, जन्म झाला की दुःख. त्यानंतर भगवान म्हणाले जाती जरा, जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारपण झालं की बघा आता प्रत्येक जण म्हातारपणाचं दुःख आहे. मानसिक दुःख वेगवेगळं आहे आणि शारीरिक दुःख वेगवेगळं आहे प्रत्येकाचं. मानसिक दुःख संसारातल्या लोकांना मानसिक दुःख भोगावं लागते.
नाही का? पतीचं दुःख असेल, टेन्शन असेल कुणाला, पत्नीचं टेन्शन असेल कुणाला, मुलांकडून त्रास असेल कुणाला, मुलीचा त्रास असेल कुणाला, पैशांचा प्रॉब्लेम असेल, घराचा प्रॉब्लेम किंवा नको नको ते प्रॉब्लेम्स आहेत. म्हातारपणाचं दुःख सुद्धा आहे आणि म्हातारपणाच्या शारीरिक सुद्धा म्हातारपणामधलं दुःख आहे. कारण हे शरीर साथ देत नाही, आपल्याला काही दिसत नाही, आपल्याला काही ऐकायला येत नाही, म्हणून प्रॉब्लेम आहे. बघा, बहिरेपणा आला एकदा म्हातारपणामध्ये तर असं कान करून ऐकावं लागतं, ऐकायला येत नाही तर काय बोलतात काही समजत नाही म्हणतात, नाही का? काही वाचता येत नाही, दात मुखात नसतात तर टणक काही खाता येत नाही, आणि खाल्ल्या जरी गेलं तर साखर पचत नाही. मिठाईचं दुकान असलं तरी साखर खाऊ शकत नाही, कारखाना असला तरी साखर खाऊ शकत नाही, किंवा जे काही आंबट आहे, तिखट आहे, जे जे म्हणून काही पदार्थ आहेत की ज्यामुळे दुष्परिणाम होतात ते आपण खाऊ शकत नाही. म्हणजे म्हातारपणाचं दुःख आहे. शारीरिकही दुःख आहे आजारपणामुळे आणि मानसिक सुद्धा दुःख आहे. म्हणून जरापी दुःखा व्याधीपी दुःखा म्हटलेलं आहे भगवंताने. व्याधी म्हणजे आजारपण. ताप जर आपल्याला आला तर आपण म्हणतो की डोकं दुखलं असतं तर चाललं असतं, पाय दुखला असता तर चालला असता, पण हे 100 पर्यंत ताप गेला तर म्हणतात की हा ताप नको यायला पाहिजे होता, दुसरं काही दुखलं असतं तर चाललं असतं. आपलं जेव्हा पोट दुखते तेव्हा आपण म्हणतो की दुसरं काही दुखलं तर चाललं असतं, पोट नको दुखायला पाहिजे होतं. म्हणजे आपलं जे जे म्हणून काही दुखते, कोणताही आजार जेव्हा आपल्या वाट्याला येतो तेव्हा आपण म्हणत असतो की हे दुखायला नव्हतं पाहिजे किंवा हा आजार मला नको व्हायला पाहिजे होता. पण भगवान म्हणतात व्याधीपी दुःख आहे, म्हणजे आजारपण हे दुःखदायीच आहे. मग ते अर्ध डोकं दुखत असेल, पूर्ण डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, दात दुखत असेल, ओठ जे काही दुखत असेल शरीरातलं अवयव त्याचं आपल्याला दुःख होतं. कारण भगवान म्हणाले व्याधीपी दुःख आहे. आणि मरणंपी दुःख हे सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे. मरावं कुणालाही वाटत नाही. वाटतं का असं? बऱ्याचदा भांडणांमध्ये लोक असं बोलतात, घरामध्ये संसारिक लोक असतात, कधी कधी ऐकायला येते आम्हाला लोकांकडून, गृहस्थ लोकांकडून वैतागतात लोक, आणि तेव्हा म्हणतात की मी मरत का नसेल, माझ्या वाट्याला मरण का येत नसेल असं म्हणतात. पण जेव्हा मरणाची वेळ येते तेव्हा म्हणतात शेत वगैरे विकलं तरी हरकत नाही, दवाखाना बदला, डॉक्टर बदला म्हणतात लोक. म्हणजे मरणंपी दुःख असं म्हटलेलं आहे. म्हणजे मरण हे दुःखदायीच आहे, तो कुणालाच नको आहे. पण भगवान म्हणाले हे जे जे म्हणून काही मी तुम्हाला आता सांगितलं, भगवंतांनी सांगितलेलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जरी वाटत असल्या की आपल्या बरोबर ह्या घडू नये किंवा आपल्या वाट्याला येऊ नये, परंतु तसं आपल्या म्हणण्यानुसार काही चालत नाही. जर पुण्यकर्म असेल चांगलं तर आयुष्य चांगलं मिळते. जर पुण्यकर्म, कुशल कर्म आपलं चांगलं असेल तर चांगलं मरण येते, जसं या मातेला मरण चांगलं आहे. पुण्यकर्म, कुशल कर्म अत्यंत महत्वाचं आहे असं भगवंतांनी सांगितलं. म्हणून या जीवनामध्ये मृत्यू आपल्याला कधीही कुठेही कसाही येऊ शकतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवून मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. तर या जीवनामध्ये आपण अर्थपूर्ण आणि आनंदी जीवन जगत आहोत, यशस्वी जीवन जगत आहोत असा त्याचा अर्थ होतो. मला वाटतं या प्रसंगी या मातेने जे जीवन जगलं आहे, मी मगाशी भंतेंबरोबर चर्चा करत होतो, बुद्धघोष भंतेंबरोबर, आईचं वय साधारणतः किती असेल तर भंतेजी म्हणाले की 80च्या जवळपास, मागे पुढे 80च्या असेल. मला वाटतं आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये 80 भरपूर झालं. इथे तरुणपणामध्ये मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे सध्या. तुम्ही जर पाहिलं तर तरुणांची मरणाऱ्यांची संख्या, तरुणपणात मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि आजच्या काळामध्ये 80 वर्षाचं आयुष्य मिळणं ही मोठी जमेची बाजू आहे. ही फार मोठी एक कुशल कर्माची आपल्या पोच पावती त्याला म्हणू शकतो, फलश्रुती म्हणू शकतो. म्हणून आईला आयुष्य सुद्धा प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आईमध्ये असलेला महान गुण की तिने बुद्ध शासनाच्या वृद्धीकरिता आपला एक पुत्र दान दिलेला आहे. अनेक महिलांना, माता भगिनीला चांगले वाईट गुण प्रत्येक माता भगिनीमध्ये असतात, पण प्रत्येकच मातेला असं वाटत नाही की आमचा मुलगा बुद्ध शासनामध्ये आम्ही दान द्यावा. भलेही काही महिला भगिनी, पुरुष म्हणजे मायबाप समाज जो आहे, साधक पण आहेत, नाही का, सिलवान पण आहेत, गुणवान पण आहेत, दाणी पण आहेत, श्रीमंत पण आहेत, हुशार पण आहेत. मुलांकडून अपेक्षा पण आहेत, मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, मुलगा MBBS केलं पाहिजे, MD केलं पाहिजे, अजून काय काय. पण फार तुरळक क्वचित अशी एखादी माता जन्माला येते की जिला आपला पुत्र बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी तो भिक्षू झाला पाहिजे
असं फार कमी मातांना वाटतं. मला वाटतं ही माता धन्य आहे, ती महान पुण्यवान आहे की जिच्या पोटी जन्मलेलं बाळ बौद्ध भिक्षू संघामध्ये आज पुण्यामध्ये विराजमान आहे आणि जलद गतीने खूप चांगल्या प्रकारे संयमाने विनम्रतापूर्वक ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे बुद्ध घोष भंतेजींच्या माध्यमातून. आणि त्यामुळे आई ह्या सद्गुणीच होत्या. मी प्रत्यक्ष काही त्यांना भेटलो नाही, परंतु आम्ही भिक्षू लोक जे आहोत हे बऱ्याचदा एकमेकांच्या पूर्वाश्रमीच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असतो. जसं आज इथे बघा या आई खरंच किती पुण्यवान आहे. तुम्हाला वर्तमानातील उदाहरण सांगतो. आम्ही अनेक माता भगिनींच्या जलदान विधीला पुण्यानुमोदनाला जातो. एखाद दोन भंतेजी ते बोलवत असतात, पण इथे पहा आता मोजा आहे तुम्ही, मला वाटतं 5, 10, 12 भंतेजी असतील. विदेशातले पण भंतेजी इथे आहेत. तर असे एवढा मोठा भिक्षू संघ त्या आईच्या सुगतीकरिता मंगलमैत्रीचा पाठ करतो, बुद्ध वचनाचा पाठ करतो. अजून काय पाहिजे, नाही का? आणि भंतेजींना मरणाच्या बद्दल मी जेव्हा विचारलं तर भंतेजी म्हणाले की कुठलाही आजार वगैरे काही नव्हता. अशा बसलेल्या होत्या आणि बसल्यानंतर म्हणजे खाली बसल्या आणि शांतपणे गेल्या. खाटेला खंगून मरणाऱ्यांची संख्या इथे सर्वात जास्त आहे. खाटेला खंगून मरणाऱ्यांची, गोळ्या खाऊन खाऊन किडनॅप खराब होत आहेत पण मरण येत नाही आहे, ह्यांची संख्या, अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे. खरं तर कुणाच्या वाट्याला तशी वेळ येऊ नये, परंतु तशा प्रकारे मरण येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु शांतपणे प्रसन्न मुद्रेने इच्छा मरण येणाऱ्या लोकांची संख्या बोटावर मोजण्या एवढी आहे. आणि त्यामध्ये आईचा नंबर लागतो आहे. कारण भंते म्हणाले की आईची फार इच्छा होती की आमच्या भंतेजी जवळ जर मला मरण आलं तर मी स्वतःला भाग्यवान समजेल. आणि खरंच बघा किती मोठा योगायोग आहे. भंतेजी आमचे बुद्धगयेवरून जाऊन आले आणि आईला इच्छा झाली की माझ्या पुत्राला भेटलो पाहिजे. आणि आई इथे येते काय आणि तिला 2-4 दिवसात मृत्यू येतो काय. अहो किती मोठा हा योगायोग आहे. आणि म्हणून आई खरंच पुण्यवान होत्या. गावाकडे राहत असताना त्या पंचशील पालन करायच्या, विहारात जायच्या. आम्ही जिथे घडलो तिथे मुळाव्याला आमचे मोठे भंतेजी आहेत आचार्य, त्यांच्याकडे पौर्णिमेला जाणे, खीरदान वगैरे करणे. हिंगोलीकडे त्यांच्या गावाकडे 5 गुंठे जमीन सुद्धा आईने बुद्ध विहारासाठी दान दिलेली आहे. तिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे. आता विहाराचं काम मागे पुढे होईल तर दानशूर पण त्या होत्या. आणि त्यामुळे आईच्या पुण्यानुमोदनासाठी आज इथे भिक्षू संघ उपस्थित आहे. खरं तर आई वडील हे सदा सर्व काळ श्रेष्ठ असतात, हे आम्ही नेहमी सांगतो प्रवचनाच्या माध्यमातून. भगवंत म्हणाले आई वडिलांमध्ये खरं तर अनमोल असे, मौल्यवान असे 4 सद्गुण असतात. 4 सद्गुणांची खाण असतात मायबाप. कोणते 4 सद्गुण असतात मायबापामध्ये? खरं तर गृहस्थ लोकांच्यासाठी अर्हता समान असतात मायबाप. कारण कोणते 4 गुण असतात त्यांच्यामध्ये मौल्यवान? मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. हे 4 गुण अर्हताला सोडून, बुद्धाला सोडून या धर्तीवर जर कुणाच्या वाट्याला आलेले असतील तर ते आई वडिलांच्या वाट्याला आलेले असतात. आईमध्ये मैत्री भाव असतो. इतरांच्या प्रती जरी नसेल तरी तिच्या कुटुंबाच्या मुलांच्या प्रती मैत्री भाव असतो. मुलं कितीही वाईट काही बोलत असतील, अपमानित करत असतील, पालन पोषण करत नसतील किंवा कुठल्या चुका करत असतील, जग भलेही तिच्या मुलाला नाव ठेवेल, तिच्याबरोबर जेव्हा कोणी गारानं घेऊन येईल, दोष घेऊन येईल मुलाचा, तेव्हा ती कोणतीही आई असेल तर ती काय म्हणते तेव्हा? माझ्या मुलाचं चुकलं नसेल, तुमचंच काहीतरी चुकलं असेल. आणि यदा कदाचित तिनं कबूल जरी केलं की बा ठीक आहे चुकलं असेल ना बाबा, जाऊ दे ना, असं म्हणते. हा मैत्री भाव जो असतो तो आईमध्येच असतो. खरं तर बरेच मुलं आज असे आहेत, सुना असे आहेत की आईपासून दूर राहतात, आई वडिलांची सेवा करत नाहीत. अनेक घरांमध्ये ही कंडिशन आहे. कारण काय? तर आई बडबड करते, आई शिव्या देते, आईला काही सहन होत नाही. आता म्हातारपणामुळे हे तर प्रत्येकाच्याच वाट्याला येणार आहे, नाही का? आपणही म्हातारे होणार आहोत. पण भगवंतानी जे 4 गुण सांगितले, आई कोणत्याही मुलाचा, मुलीचा कायमस्वरूपी द्वेष करत नाही. जरी भांडत असेल, रागावत असेल, शिव्या देत असेल, टोकत असेल, परंतु कायमस्वरूपी नाही. बघा तुम्ही, कधी काही होऊ द्या, तीच आई रडते आणि तिच्यासारखं कोणी रडत नाही. त्या आईचं हृदय फाटते आपल्या लेकरासाठी. जो लेकरू तिला बोलत नाही त्याच्यासाठी त्या आईचं हृदय फाटते.
भलेही ती बोलत नसेल किंवा तो मुलगा बोलत नसेल, दूर असेल, परंतु मिळेल भेटेल त्याला ती आई विचारते माझा पोरगा बरा आहे का, बायको चांगली राहते का, त्याचे लेकरं बरे आहेत का. ही आईमध्ये मैत्रीभाव असतो आपल्या मुलाच्या प्रती. दुसरा गुण सांगितला करुणेचा. करुणा सुद्धा आईमध्ये जी असते ती कोणामध्येच नसते. बघा तुम्ही रस्त्याने चालताना काही झालं, ठेच लागून मुलगा पडला तुमचा, किंवा काहीही जरी झालं, थोडा ताप वगैरे आला, तर तुमच्यात करुणा जी असते आईमध्ये ती उपाशी राहते. दवाखान्यामध्ये पूर्ण वेळ थांबेल, ती ऍडमिट केला असेल आपल्याला तर, काही आजार झाला असेल तर लाख त्रास सहन करेल, पण माझ्या बाळाला बरं लागलं पाहिजे, हे औषध देऊ का, ते औषध देऊ का, नाही का, हे करून देऊ का, ते करून देऊ का. रात्रीच्या 2 वाजता 3 वाजता जरी तुम्ही घरी गेलात तर आईच एक अशी असते की तिला अजिबात असं वाईट वाटत नाही उठण्यासाठी काहीतरी करून खाऊ घालण्यासाठी. हा करुणेचा भाव फक्त आईतच असतो, दुसरं कोणामध्येच नसतो, नाही का. मैत्री, करुणा. त्यानंतर मुदिता सांगितलेला आहे. पोरानं काहीतरी चांगलं कार्य केलंय, पोरीने काहीतरी चांगलं कार्य केलंय, त्यांच्या वाट्याला जर सुख आलंय, घर बांधलंय, गाडी घेतली, किंवा काहीही जरी प्राप्त झालं आपल्या पुत्राला पुत्रीला, तर सर्वात जास्त आनंद जर कोणाला होत असेल तर तो फक्त आणि फक्त आई वडिलांना आनंद होतो. त्यांच्यासारखा आनंद या जगात कुणालाच होत नाही. होतो का? तुम्ही क्षणभर डोळे बंद करा, तुम्ही जर आई असाल तर तुम्ही विचार करा मुलांच्या बद्दल. असते की नाही करुणा, असते की नाही मैत्री, असते की नाही मुदिता. मुदिता म्हणजे प्रसन्न भाव, आनंद होणे, नाही का. मुदिता म्हणजे आनंद होणे, प्रसन्न होणे. आणि आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आई वडील नेहमी जेव्हा कधी आपला मुलगा प्रगती करतो किंवा थोडं जरी काही चांगलं झालं की लगेचच त्याच्या डोक्यावरून हात फिरवेल, त्याला शाबासकी देईल, त्याला दाद देईल, त्याचा उत्साह वाढवेल, आणि अरे वा 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 माझं बाळ किती गोड आहे, माझा दादा किती चांगला आहे, असं म्हणणारी आईच असते या जगात, दुसरं कोणीच नाही आहे, नाही का. आणि उपेक्षा भाव सुद्धा आईमध्ये असतो, वडिलांमध्ये असतो. उपेक्षा भाव म्हणजे काय, तर तुम्ही कितीही त्रास दिला आईला वडिलांना, शिव्या जरी दिल्या, किती परेशान जरी केलं, अपमानित जरी केलं, तरी थोड्या वेळाने ती आई तेव्हा रडेल, ती तुम्हाला बोलेल, ती शिव्या देईल, रागराग करेल, बायकोच ऐकते असं म्हणेल, परंतु थोडा वेळ झाला, 4-2 दिवस झाले की लगेच तिला आठवत नाही की आपला पोरगा आपल्याला काहीतरी बोलला होता, आपल्याला काहीतरी अपमानित केलं होतं, असं तिला काहीच आठवत नाही. ती लक्षात ठेवत नाही, गाठ मारून ठेवत नाही. गाठ मारून ठेवणाऱ्यांपैकी आई नसते, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. गाठ मारून ठेवणाऱ्यांपैकी आई नसते. पोरगा जरी बोलला असेल, पोरग्यानं जरी त्रास दिला असेल, परेशान केला असेल, परंतु आई मात्र पोराबद्दल कधीच असा दुजा भाव किंवा अशी गाठ मारून ठेवत नाही. 1-2 दिवस 4-2 दिवस झाले की तेच प्रेम आपल्या पोराच्या बद्दल, बाळाच्या बद्दल आईच्या मनामध्ये निर्माण होते, कारण तिच्यामध्ये उपेक्षा भाव असतो. आणि म्हणून आई ही सदा सर्व काळ श्रेष्ठ असते. म्हणून तर भगवंतांनी 2600 वर्षांपूर्वी महामंगल सूक्तामध्ये माता पितु उपठानं पुत्रदारस संग हो असं म्हटलेलं आहे. म्हणजे माता पित्यांची सेवा केली पाहिजे, मूल बाळ बायको यांचं पालन पोषण केलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. शृगालाला सुद्धा उपदेश देताना भगवान म्हणाले की आई वडिलांची सेवा केली पाहिजे, कारण आई वडिलांची जर सेवा केली तर पुढे चालून तुम्ही जेव्हा म्हातारी होता तेव्हा तुमचे मुलं तुमची सेवा करू शकतात, कारण तुमच्या अंतर्मनामध्ये, हृदयामध्ये आई वडिलांबद्दल जर प्रेम असेल, आपुलकी असेल तर. आणि म्हणून हे 4 महान सद्गुणांची खाण असलेले मायबाप असतात. मी या आईच्या प्रती आदरांजली वाहतो. खरंच ही माऊली धन्य आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी तिनं महान असं योगदान दिलेलं आहे. तिचं मरण व्यर्थ गेलं नाही असं मी म्हणेन. तिचं मरण व्यर्थ गेलं नाही, कारण तिने एका सुपुत्राला बुद्ध शासनाच्या वृद्धीकरिता दान दिलाय. त्यामुळे आज पूजनीय आमच्या बुद्धघोष भंतेजींच्या माध्यमातून जे म्हणून काही भिक्षू संघाला काशाय वस्त्र, संघदान, चिवरदान, परिष्काराचं दान, अर्थदान देऊन आईच्या सुगतीकरिता, त्यांच्या पंचोपादान स्कंधांच्या सुगतीकरिता जे महान पुण्य संघदान करण्यात येत आहे, या पुण्यकर्माच्या प्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आईच्या पंचोपादान स्कंधांना सुगतीचा लाभ हो आणि
त्यांच्या संपूर्ण परिवारास आणि पूजनीय भंते यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त हो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना वेळेच्या अभावी व्यक्त करतो. माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.